पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माधवी जयाला सांगितलं तर जरा मदतीला या, साडी नेसायची तर येत आहेत अजून। तुम्ही तुला माधवी जया कोणी दिसलं का बाहेर? का ग? अहो काय नाही, त्या साडीच्या निऱ्या करायचे होते, काठ जड आहेत ना, मला जमत नाहीये। अहो तुम्ही काय करताय? काय म्हणजे निऱ्या करून देतो? नाही नाही तुम्ही नका करू, तुम्ही उठा नाही बसू नका ना। कोणी बघितलं तर काय म्हणेल? बघितलं तर काय म्हणतील? नवरा बायकोला साडी नेसायला मदत करतोय। नको ना, उठा ना। काय काय नाही, उभी राहा नीट। काय झालं? रडायला काय झालं? काय चुकलं का? तुम्ही कधीच नाही चुकू शकत। असं नाहीये, खूप चुका केल्यात मी, माहितीये मला, पण तरी सुद्धा मोठ्या मनाने तू उत्कटतेनं मला स्वीकारलंस। स्वीकारायचं काय? माझेच आहात तुम्ही। आता यापुढे मात्र आपण एकमेकांपासून वेगळं कधीही व्हायचं नाही, काही झालं तरी। म्हणजे मी माणूस आहे की नाही, म्हणजे मी ठरवलं तरी चुका होणारच माझ्या हातून। मी काही चुकलो, मी काही वेडवाकडं वागलो तर रागाव, भांड माझ्याशी, पण असं दूर नाही जायचं माझ्यापासून, दुसऱ्या खोलीत जाऊन राहायचं नाही, एकमेकांबरोबर राहायचं। आता ना आपल्याला एकमेकांची गरज आहे। तू जर मला सोडून गेलीस ना तर मी तुटून जाईन। नका असं बोलू। आता आपण इथे येण्यापूर्वी जे काही घडलं त्याचं ते हे करता आलं असतं ना, काय रिपीट टेलिकास्ट ते जे करता आलं असतं ना, तर आपल्यासारखे सुखी फक्त आपणच। भाऊजी काय तुम्ही? ठरल्याप्रमाणे तू तुझा चेहरा पदराने झाकून घे, कारण आता तुझ्या चेहऱ्याचं नाही पदराचं काम सुरू झालंय। आम्ही आता आत जातो, तुला त्या पालखीवाल्याचा निरोप येईल, तू त्याच पालखीत बसून आत येशील, ठीक आहे? हो चालेल। तर शिंदे फॅमिली, तुमच्या डोक्यात ना आता एक गोष्ट फिट करून टाक, पदराआड असलेली ही मुलगी तुमची मुक्ता आहे। मग आता तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवा की नको? मग बघू बरं तुमचे आनंदी चेहरे कसे दिसतात ते। स्माइल, हसना आहे। गुड। त्या चेहऱ्यावरचा हा आनंद लग्न लावून ते घरी पोहोचेपर्यंत असाच ठेवायचा। पण आमची मुक्ता आम्हाला कधी भेटणार आहे? थोडा धीर धरावा लागेल। तुम्ही छान अभिनय केला ना की तुम्हाला मुक्ता नावाचा अवॉर्ड मिळेल। स्माइल, हसा। या आता तुम्ही त्यांना नीट घेऊन या। मी आज जाऊन बघते काय परिस्थिती आहे, त्यांना व्यवस्थित घेऊन या। यांना जर समजलं की मुक्ता पळून गेली तर? तिने सारंगला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, मग या आत्मारामला करणार नाही का? तू काळजीच करू नकोस, आणि जरी कॉल आला ना तरी त्या आत्मारामचा मी मोबाईल आधीच काढून घेतला। पण तरी तू म्हणतोयस तसं आपण चारी बाजूने काळजी घेऊया। हो, हा
हुशार रे. चला रे चला चला या. आनंदी. हा मामा, हा लग्नात नवरी बदलणार असली, धमाका होणार असला तरी सुद्धा आत्याने डेकोरेशन एकदम कडक केलंय. बायको कोणाची आहे? ए, तुमचीच आहे ना, मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्रेडिट पाहिजे. तुम्ही देताय म्हटलं तर आम्ही घेणारच. स्वागतम सुस्वागतम. आले आले समधे आल्या. हो या 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 शिंदे फॅमिली. अरे काय दिसताय एक से एक. अण्णा अहो कसले झकास दिसताय तुम्ही. गजा भावार तू तर एकदम मनच जिंकून घेतलंस की. ओके मे थँक्यू. हा एकदम ओके मे थँक्यू. या 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 चला या या या. अहो तुम्ही नवरीला घेऊन आलात पण. या तुमच्याच घरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या. अरे हा पप्या ना आपल्याला जाम आवडतो. म्हणजे बघ ना कसा फुलटू मनोरंजन युक्त आहे. करणारच आहे. फक्त तुमचंच नाही, आज समारंभात आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनोरंजन करणार आहे. अंबिका आत्यांना तशी जबाबदारीच दिली आहे माझ्यावर. ओके मी थँक्यू. पण आजच्या पार्टीची शान, या घराण्याचा मान आणि सारंगरावांची जान म्हणजे आमची मुक्ताताई कुठे आहे? अरे पप्प्या, तुझी मुक्ताताई गाडीत बसली ना, तिला पालखीत नात आणायची आहे की नाही. त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी ती किंचितशी पण दिसली नाही पाहिजे. पण आता वेळ झाली की आता आत बोलवायला पाहिजे. मी बोलवून आणतो. हो पालखीवाले इकडे. अरे वा वा वा. हा पालखीवाली तुम्ही ना. हा नवरी मुलगी तिथे बाहेर गाडीत बसलेली आहे. ही पालखी तिथे घेऊन जायची. हा मुलीला पालखीत बसवायचं आणि सरळ आत घेऊन जायचं. हा बरोबर आहे ना? मामा माफ कर आम्हाला जरा उशीर झाला. मुलीकडचे आपणच ना? हो. मुलगी कुठे? गाडीत आहे. इथे आणखी एक पालखी काय करते? यांना इथे कशाला बोलवले? कशाला म्हणजे आम्हालाच बोलवलं. तुम्ही कशाला आला? आम्हाला पण इथे बोलवलंय म्हणूनच आम्ही आलोय ना. असं कसं? अरे आम्हाला सांगितलंय. तुम्ही थांबा 1 मिनिट. तुम्ही आपापसात काही बोलू नका, त्याने वाद होतील. मी 1 मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सगळी तडफड आणि सगळी धडपड भसक्यान थांबली. आपली मुक्ताताई बिनविरोध निवडून आली आहे. एक बी विरोधक उरला नाही. हा हॅलो अंबिका. काय 2 पालख्या? अहो कसं शक्य आहे? मी एकच पालखी सांगितली होती. नाही ही लोक ना डोकं घाण ठेवून काम करतात. तुम्ही थांबा, मी त्यांना फोन करून विचारते इव्हेंट मॅनेजरला. ओके हा थांबा जरा. माझी बायको आहे ना, ती कोणाशी तरी बोलते. 1 मिनिटात तुमचा हा विषय मी संपवतो. नाही ठीक आहे ना. ते आता इथे आधी आले आहेत तर त्यांनाच ही ऑर्डर करू द्या. कसं आहे, तुमची चूक नाही आणि त्यांची चूक नाही. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही इतक्या सहजासहजी परत जायला कसे काय निघालात नाही का? नाही कसं आहे ना, आम्ही चांगली माणसं आहोत. ज्या ठिकाणी पोटासाठी 4 पैसे मिळतात त्या ठिकाणी वाद करायला आम्हाला नाही आवडत. नाही ती ठीक आहे. तो खरं तर तुमच्या आणि माझ्यासारखी चांगली माणसं या जगाला हवीच आहेत. हो या तुम्ही. चला रे चला लवकर. हा चला. हॅलो. अहो मी एक पालखी मागवली होती ना, मग तुम्ही 2 पालख्या का पाठवल्या? हा ठीक आहे. 1 मिनिट थांबा. अगं बाई यांचा फोन. हा ठीक आहे. ठेवा आता फोन. हॅलो. हा बोला.
ते नंतर आले होते ना, ते गेले निघून. बरं झालं बाबा, मी पण त्या मालकांना कळवलंच होतं. नाही, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही नाही, इथे काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, मी आर्याला घेऊन येतो. हा, आऊच. अहो हळू बोला ना, किती जोरात ओरडताय. बरं, मी मुक्ताला घेऊन येतो. आता हे मोठ्याने बोला. बरं. देवा, काय करावं या माणसाचं. ए, खूप काम आहे मला, तर फोन ठेव. ठेवला? ह्यांना एकट्यानंच काम, आम्हाला कामच नाहीत ना. हा, पालखीवाले चला, मुलीला घेऊन याव. हा, पालखी चला. चला रे. अरे युवराज, मी मुक्ताला घ्यायला पालखी येऊन जातोय बरं का. मुक्ताला. हा, हा मी आलो. हा, 1 मिनिट आलो. आत्माराम, मुक्ताला परत भेटायची इच्छा दिसत नाही तुमची. आता छोटा मेंदू आज या घेऊन या. हा, बस स्टॉप, तेव्हा खाली. हा, आर्या बाहेर ये. मुक्ताताई, ये युवराज, इकडे ये. अरे काय ती नाटकी आर्या. अरे ते पप्याने बघ ना, तिला मुक्ता म्हणून हात केला, तो लगेच तिने हात दाखवला. बघितलं, मी बघितलं. मामा तेच म्हणतोय, असं आपण सगळ्यांनी मिळून जर काम केलं ना, तर आपला प्लॅन सक्सेसफुल होतो, म्हणजे होतोच. पालखी निघाली. चल 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 चल. शुक, अरे त्या पप्याला मुक्ता म्हणून हात दाखवून ना, त्याचा चांगला तू विश्वास संपादन केलायस. आपण जाम खुश झालोय. हा, हे असंच नाटक चालू ठेव पुढे. चल चल, पुढे पुढे पुढे. चला चला चला, बाकी गेस्ट हाऊस मध्ये जाऊ दे, मागून पुढे आपण. चला 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 चला, मागच्या दरवाजाने चला. आत्माराम, जरा हसा. ए हसा. काय करताय? तिथे मुक्ता आली पालखीतून, चला लवकर. अरे हे चला 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 चला. देवी आई, मी पण तुला खूप मानते ग. मी आजपर्यंत तुझा एकही उपास तपास केला नाही, पण यापुढे नक्की करीन. मी माझं डायटिंग जाऊ दे, सोडेन, पण मी उपास तपास करीन. देवा, मुक्ता, तुला पाहिजे तिथे तिला सोड, तिला जिथे पाहिजे तिथे पोचव, पण इथे नको येऊ दे ती, प्लीज. जिथे कुठे असेल ना, मला एकदा कळू दे. ती जिथे कुठे असेल ना, तिच्या मुसक्या चावळीन मी. दादा, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. कुठला प्रश्न? म्हणजे माझ्या हातून चूक घडली तर तू मला सोडून नाही ना जाणार? तुम्ही काय बोलता, मला खरंच काय कळत नाहीये. मलाही कळत नाहीये.
म्हणजे माझ्या हातून आत्ता चूक घडली, नंतर चूक घडली, कधी काही घडू शकतं ना. शेवटी माणूस आहे मी. तर तू सोडून नाही ना जाणार. तुम्ही असं कोड्यात का बोलताय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की काही झालं तरी आपण दोघांनी एकमेकांपासून दूर जायचं नाही. तुम्ही सारखं सारखं असं का म्हणताय? काय झालंय? काही नाही. बघ, आपण दोघंच राहिलो, आपण या विषयावर नंतर बोलूया. नाही, मला सांगा काय झालं? काही नाही. ती बघ, ती आली बघ. चल 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 चल. वंस काय झालं? नाही म्हणजे आपण जसं ठरवलं ना तसंच सगळं होतंय ना, म्हणून जरा आनंदात आले अशी. पण मग तुम्ही इथे काय करताय? मुक्ता पालखीतून आले, पटकन चला असं तुम्हीच मगाशी म्हणालात ना. हो, पण तुम्ही दोघं मागूनच येत होता ना माझ्या, मग अचानक कुठे गेलात म्हणून परत बघायला आले मी. चल आता. हो ती आली आहे ना. हो, गेस्ट रूम कडे. चला 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 चला, गेस्ट रूम कडे जाऊया. अरे कुठे निघाला तुम्ही? मुक्ता वहिनीला भेटायचंय. अरे तिला त्या बाहेरच्या पाहुण्यांनी भेटायच्या अगोदर घरातलेच तिला भेटायची घाई करतायत. मग काय? जाऊ दे, ती घरची असली तरी काय झालं? अरे ती आज त्या नवरीच्या ह्याच्यात वेशामध्ये असेल ना, छान अशी. तिचं ते रूप, तिचा तो हा दागिना नाही ग, शेला. आणि तिचं ते असं छान सजले धुतलेलं रूप. माझी अशी सजलेली सून बघायची मला फार इच्छा आहे रे. चला चला चला. हो बाबा, काय बालिशपणा आहे हा? गोदामाईने काय सांगितलं तो विसरलात का? लग्न लागेपर्यंत तिला बघता येणार नाहीये. अरे हो, विसरलोच होतो मी. मग त्यासाठी तर आम्ही दोघे इथे थांबलोय ना. मग भाऊ काका, तुम्ही मुक्ताच्या प्रेमामध्ये ते गोदामाईनं विसरलात. म्हणजे ते आल्या नाहीत का अजून? तुम्ही निमंत्रण दिलं होतं ना त्यांना? हो, बोलवलेलं होतं, पण काय आता फार मोठी व्यक्ती आहे ती. त्यामुळं असंख्य अनुयायी आहेत त्यांचे. कधी कुठे जातील, आज इथे उद्या तिथे, आपल्याला नाही सांगता येत. मी बोलवलं होतो, म्हणाल्याही होत्या येईन असं. आल्या तर चांगलं. पण मग आता नवऱ्या मुलीचा चेहराच बघता येणार नसेल तर मग कशाला आपण इथे थांबायचं ना? चला, आपण कामाला लागूया. चला चला, कामाला लागूया. मला ना मुक्ताला भेटायची खूप इच्छा आहे. नाही, मला माहितीये तिच्या डोक्यावर पदर आहे, तो राहू दे ना तसाच. मी तिला आशीर्वाद देते आणि लगेच बाहेर येते. चालेल ना वंस? बरं ठीक आहे. तुम्ही लवकर भेटा आणि हो हो. हा. मला ना अजिबात राहवलं नाही म्हणून आले मी. माझ्यासाठी ना आजच्या इतका आनंदाचा क्षण दुसरा कुठलाही नाहीये. देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू दे. कुणाची दृष्ट नको लागायला तुला. माझा ना विश्वासच बसत नाहीये की हा क्षण आलाय, तुम्हा दोघांचं लग्न होणार आहे आता. थोड्या वेळात तुमच्या डोक्यावर अक्षता पडते आणि मग मला तुझा चेहरा पाहता येईल. तुम्हा दोघांचे हसरे चेहरे पाहण्यासाठी इतकी उत्सुक आहे माहितीये मी. मोठी आई, अगं लोकांना असं वाटायला लागले की आता तू मुलाकडून नाही तर मुलीकडनं आलीस. हो, मुलीकडनंच आहे मी. लेकच आहे माझी. हो, पण ते लेकीचं कौतुक लग्न झाल्यानंतर करा. आधी बाहेर या. हो हो, आले. तू बस, आले मी. मुक्ताच्या घरचे आले. कसं व्यवस्थित झाला ना प्रवास? हो. काय आता गप्पा होत राहतील, आपण निघूया कारण मुहूर्ताची वेळ आलेली आहे.
तुम्ही दोघं वेळ आली की मुक्ताला घेऊन या. या गजा या 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 ये. या या. मी काय म्हणतेय, आपण हे सगळं जे काही करतोय, ज्या पद्धतीनं करतोय ते बरोबर आहे का? नाही म्हणजे आपण सुद्धा सारंगला फसवूनच नाही तरी हे तो सुद्धा आपल्याशी कुठे नीट वागला, त्याने सुद्धा आपल्याला फसवलंच ना. उलट इतके दिवस आपण गप्प राहिलो ना, ते चुकीचं होतं. आता जे घडतंय ते अगदी बरोबर घडतंय. अहो पण मी काय म्हणते, आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न असं चालू असताना आपण लग्न घरापासून फक्त 1 किलोमीटरवर थांबून ते लग्न होण्याची वाट बघतोय. हे बघ, हा त्याग आहे असं समज. आपल्या मुलीच्या सुखासाठी केलेला त्याग. एकदा का आर्यानी डोक्यावरचा पदर बाजूला केला तर सगळ्यांच्या लक्षात येईल ही मुक्ता नाही, ही आर्या आहे. आणि मग आपल्याला लग्न घरी जायचंच आहे त्यांचा फोन आल्या आल्या. बोलूया म्हणून पुढे निघाले पण गेले कुठे? काय पण आत्माराम, ताई काय झालंय? तुम्ही सगळे आल्यापासून बघते मी. काय चिंता एवढी तुम्हाला? कसला त्रास होतोय? काय झालंय? ताई भक्ती, निदान तू तरी सांग मला. आत्माराम, अरे काय झालंय? मालकीनबाई, मुलीच्या आईने मुलीचं लग्न पाहू नये म्हणतात आणि मला पण नाही सहन होणार बघणं, म्हणून आम्ही लग्नाच्या ठिकाणी जायला नको म्हणतोय. वय म्हणजे तोपर्यंत आम्ही बाहेर थांबतो. अक्षता पडल्या मग कन्यादानाला घेऊ. अहो कुसुमताई, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या आता. द्या सोडून त्या. नाही हो, मुक्ताची लई काळजी वाटते. आमच्या मुक्ताला काही होणार तर नाही ना? काय होणार आहे तिला? सारखं का असं म्हणताय तुम्ही काही होणार आहे म्हणून? हो, मी पण तेच म्हणतोय. तेच तर. आत्माराम, मुक्ताची काळजी म्हणजे नक्की काय? म्हणजे हे सगळे रीतिरिवाज जे आहेत ते देवा धर्माला धरून असतात, ते पाळायला पाहिजे. उद्या मुक्ताच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर मग मरे मुक्ताला काही होणार नाहीये ताई, खरंच तिला काही होणार नाहीये. मोठ्या मालकीनबाई, नका असे हात जोडू. आणि आत्माराम, मालकीनबाई नका म्हणू आता मला. ब्याही होत आपण, विणी होत आपण, हा एकसारखेच होत आता आपण. मी आता जाते, पण मुहूर्ताची वेळ जवळ आली की दोघंही या. लक्ष दे जरा. जोपर्यंत मी बोलवायला येत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं, नाहीतर काय होईल माहिती आहे ना आत्माराम? चुकीचं होते हे, चुकीचं होते. अरे मोठ्या मालकीनबाई, मुक्ता त्यांच्या घरची सून होणार आहे म्हणून केवढ्या खुश आहेत. आणि ही जी लोक त्यांच्याबरोबर फसवेगिरी करतात ते त्यातलं त्यांना काहीच माहित नाहीये. आणि आपल्याला सगळं माहित असून आपण मुख गिळून गप्प बसलोय. कुसुम, अगं आपण गप्प बसून मुक्ताच्या संसाराचा वाटोळा करतोय. ह्या असं गप्प बसून त्यांच्यापेक्षा जास्त त्रास आपण तिला देतोय. कुसुम, मला आतून असं वाटते की आपण गप्प बसून लय मोठी चूक करतोय. देवी आई, आता तूच काहीतरी कर ग बाई. आपण शांत राहायचं.
आणि तू काहीतरी कर असं म्हणायचं हे चुकीचं आहे कुसुम. कुसुम तू थांब इथं, मी जातो. गुपचूप भेटतो आणि खरं खरं सांगतो मी. हे बघा, जे काय करायचे ते जरा जपूनच करा. त्यांना जरा जरी कुणकुण लागली ना तर आपल्याला आयुष्यभर पछतावा करावा लागेल. तू थांब, मी आलो. अरे आत्माराम, तुम्ही बसा, मी आलेच. अरे आत्माराम, काय झालं? मुक्ताला शोधतोस? तिची खोली मिळत नाही वाटतं तुला. थांब, मी कुणाला तरी सांगते. कोण आहे का तिकडं? नाही, मला तुमच्याशीच बोलायचंय. मला माझ्याशी बोलायचंय? अरे मग बोल की. बोल बोल. ती मुक्ता. मुक्ता? अरे बोलायचं आहे तर माझ्याशी बोल की. ते मुक्ताचं काय? अरे तुला बरं वाटत नाही का? नाही, मी बरा आहे हो. मी मला तुम्हाला सांगायचंय, ती मुक्ता किती. आजी बोल. तू इथे गप्पा मारत उभी आहेस होय? अगं तुला पाहुणे विचारतात तिकडे. हे बघ, तू त्या पाहुण्यांना भेटून घे आणि भटजी काकांना सुद्धा मंगलाष्टकासाठी घाई करायला सांग. चल 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 पटकन. अगं थांब, मुक्ताबद्दल काहीतरी सांगत होता. हा बोल आत्माराम. काय नाही, हेच सांगत होतो. तुम्ही लय साथ दिली माया पोरीची, म्हणूनच माई पोरगी या घरात सून म्हणून येते. तुम्ही सगळीच माणसं चांगली. माया पोरीने नशीब काढलं. अरे आत्माराम, आमच्यामुळं नाही, उलट तिच्यामुळं आम्ही नशीब काढलं म्हण. अरे आजच्या जमान्यात एवढी चांगली पोरगी शोधून बी सापडायची नाही. नशीब लागतं त्याला. तू काय काळजी करू नगस. हा, देवी आई तिचं रक्षण करेल नक्कीच. अगं चल चल ना. हा चल चल जाऊया. बर, आपण कन्यादानाला भेटूया. हा चल बाई चल. तू घाई करायला गेलीस, चल. हा आत्माराम आजीला मुक्ताबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी वेळेवर आले म्हणून बोलायचा थांबला. आता आजीला सांगायचा प्रयत्न केलाय. थोड्या वेळाने आईला पण सांगायचा प्रयत्न करू शकतो. लग्न लागेपर्यंत याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. मला आजीवर नजर ठेवावी लागेल आणि युवराजला आईवर नजर ठेवायला सांगितलं पाहिजे. आता हिच्या समोर युवराजशी कसं बोलू? मेसेज तरी करून ठेवते. आजी थांब. तू जरा पुढे होतेस का? मी आलीच. तुझं हे बरं आहे. मला म्हणते घाई करायची आणि तू घरभर हिंडत बस. चल चल. आलेच. आता काय करू? कोणाला सांगू? कोणाला सांगू? मोठ्या मालकीनबाई. काय रे आत्माराम, काय झालं? काय टेन्शन आहे का? काय झालं? तू रडतोयस का? डोळ्यात का पाणी आहे तुझ्या?
काय झालं सांग मला. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. हो मग बोल ना, काय झालंय. अगं सुमे, हा तुला एक विचारायचं होतं. काय? ती यमी आपली शेजारची आहे की नाही. अरे नका बोल. हॅलो शिवराज, अरे मेसेज पटकन बघ ना. हो बघतो. अरे चेहरा बघ कसा झालाय तुझा. डोळ्यात पाणी आहे तुझ्या. आता सांग मला काय झालं नक्की. ते मालकीनबाई. अरे बोल ना, काय झालंय. मोठे काय रे. आपण उशीर का करतोय. आधीच मुहूर्त निघून चाललाय आणि तू घाई केल्याशिवाय काही आवडणार नाहीये. चल पटकन येऊ जरा. हो तू जा, मी आहे यांच्यासोबत. हो. आत्माराम, काय सांगितलं होतं मी. हा कोणाजवळ काय बोलायचं नाही म्हणून शांत बसायचं. एवढी हिंमत आली कुठनं तुमच्यात. काय म्हटलं तुम्हाला. हा काय वाटलं मी हवेत गोळ्या मारतोय. तुमची मुक्ता सुरक्षित आहे. मी आता मुक्ताच्या किंचाळ्या आहे का. शेवटचं सांगतोय की वॉर्निंग आहे समज आता. आणि मी आता बाहेर जातोय. एवढाच जरी पुन्हा प्रयत्न केला तिकडं कार्यक्रम झालाच म्हणून समजा. तुम्ही हात बस. चला अंतरपाठ कोण ठरणार. आलो गुरुजी आलो. गुरुजी दुसऱ्या बाजूला मी आहे. या ना, तुमचंही स्वागत आहे. चला हार कोणाकडे. हार लवकर घेऊन या ताबडतोब. हे काय घेऊन रेडी आहे. आणि वराडी वाजंत्री सावधानमध्ये उभी आहेत. तुम्ही सांगितलं की लगेच तुमच्या समोर हजर करतो. चला मुलीला आता घेऊन या. अंतरपट वाले अंतरपट धरा.
आता मुलाच्या मागे मुलाचा मामा उभे राहा. दत्ताभाऊ तुम्ही उभे राहता का जरा? मी हा बर. कुसुमताई तुळशीला पाणी घालता का? तिला नमस्कार करा आणि सांगा आपल्या मुक्ताला तशीच टवटवीत आणि निरोगी ठेव जशी तू आहेस. बाय. आता मुलीचा मामा मुलीच्या मागे. मुलीचा मामा आहे का? हा हे काय इथे आहे ना, हजर आहे. तुम्ही तिथं आम्ही. गुरुजी करा सुरू. सर्वांना अक्षता मिळाल्या? हो. चला तुम्ही मुलीच्या हातात हार द्या. तुम्ही मुलाच्या हातात हार द्या. चला मग आता मंगलाष्टकाला सुरुवात करूया. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरे. रेणुका ही नक्की आर्याच असेल ना? अगं हो, पण तू असं का विचारतेस? नाही ग, सहज आपली एक शंका आली मनात. आत्या हे बघ, आता शंकेला जागा नाही. आता पदर वर आणि डायरेक्ट धिंगाणा. मुक्ता पुढच्या 2 मिनिटात आर्या सारंगची बायको असेल आणि तू नवरात्रीत संबळ वाजवायला घरी येशील. तेव्हा आर्या आणि सारंग देवीची आरती करत असतील. सुलग्न सावधान. इष्टदेवता ग्रामदेवता सुलग्न सावधान. ब्रह्मा सावित्री चिंतन.
चला मंगलाष्टका झालेल्या आहेत, डोक्यावर अक्षदाही पडलेल्या आहेत. मुलीने वरमाळा घालायची आहे वराच्या गाड्यामध्ये. चेहरा कधी दाखवतात असं झालंय मला. आता लगेच तो क्षण जवळ आलाच आहे. आणि आता वराने वधूच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे. मला वाटते आता मुलीचा चेहरा पाहावयास हरकत नाही. काय म्हणता रावसाहेब, बरोबर ना? हो हो, याच क्षणाची वाट बघतोय. हो हो, आम्ही पण आतुरतेने वाट बघतोय. मुली, तू आता चेहऱ्यावरचा पदर काढू शकतेस.